पण नंतर मग आम्ही गुगलवर सर्च केलं आणि आम्हाला डॉक्टर काकडे यांचा म्हणजे ॲड्रेस कळला, तर आम्ही इथे आलो आणि अभिरामची एक साईड बाय साईड असेसमेंट पण झाली होती. ज्या डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन आहे त्यांच्याकडे आमचं जाणं चालू झालं होतं, पण त्याच्या आधीच सरांची आम्ही ट्रीटमेंट सुरू केली होती. तर 1-2 महिन्याच्याच औषधांमध्ये ना अभिराम बऱ्यापैकी जे मेल्टडाऊन म्हणतो ना ते फार कमी झाले होते. म्हणजे रात्री त्याला साऊंड स्लीप झाली होती, सुरू झालं होतं, तो रात्री शांत झोपायचा आणि हे जे रात्रीतून उठणं आणि मारणं किंवा व्हायलेंट होणं हे त्याने बंद केलं होतं. तर तो सगळ्यात मोठा आमच्यासाठी म्हणजे एक हे झाला की आम्हाला म्हणजे ती खूप मदत मिळाली त्या गोष्टीमुळे. म्हणजे आम्ही असं एक आम्हाला निदर्शनास आलं की मॅडमचं जे चालू होतं ते तर बाकी मुलांचं पण जे असतं ते पण मॅडमचं पण होतं, पण त्याला ना अभिराम खूप लवकर रिस्पॉन्स द्यायला लागला, खूप लवकर गोष्टी कोप अप करायला लागला. म्हणजे ज्या गोष्टी तिकडे दुसऱ्या मुलांना प्रॉब्लेम येत होता किंवा हळूहळू स्लो होतं त्यांची जी डेव्हलपमेंटची हे ती अभिरामने खूप फास्ट केलं. म्हणजे सगळ्या गोष्टी खूप पटापट शिकायला लागला. त्याचा जो इश्यू होता चावण्याचा किंवा गिळण्याचा घास, तो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याच्या जे बेसिक गोष्टी होत्या त्याची झोप चांगली झाली, शांत झोपायला लागला, आय कॉन्टॅक्ट वाढला त्याचा. तो मला 1 वर्ष म्हणजे ट्रीटमेंटच्या 1 वर्षानंतर त्याला लक्षात आलं की मी त्याची आई आहे आणि तो माझ्याबद्दल मग थोडंसं अफेक्शन दाखवायला लागला. त्याच्या वडिलांसोबत पण तो थोडासा बोलायला लागला किंवा अटॅचमेंट दाखवायला लागला. असं हळूहळू म्हणजे असे लेयर बाय लेयर त्याच्यामध्ये फरक दिसायला लागला. म्हणजे पहिले त्याच्या ह्याच्या बेसिक गोष्टी होत्या, जेवण, झोप, सू, शी हे ज्या गोष्टी असतात बेसिक या त्याच्या सुधारायला मदत झाली. आणि मग नंतर जे आपण इनर हे म्हणतो की मेंटल जे त्याचे सिम्पटम्स होते ते पण थोडेसे त्याचे आता शांत व्हायला लागला होता. तो थोडासा फोकस व्हायला लागला होता. अभ्यासाच्या पण ज्या गोष्टी मला असं म्हणजे वाटायचं की ती वयाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षी जे नॉर्मली मुलं करतात ते जे तो करत नव्हता, तर त्याच्यामध्ये पण त्याचा हळूहळू का होईना पण म्हणजे फरक दिसायला लागला. चांगलं तो करायला लागला गोष्टी. म्हणजे शिकवलं की त्याला लक्षात यायला लागल्या त्या गोष्टी. मेहनत होती खूप सारी, पण म्हणजे त्याच्यासोबत सरांच्या जे मेडिसिन आहे त्यामुळे तो बऱ्यापैकी पुढे जायला लागला. आता सरांची ट्रीटमेंट घेऊन 2 वर्ष झाले. त्याला म्हणजे डोळ्याला पण प्रॉब्लेम होता, स्क्विंट होता त्याचा, +6 नंबर होता. पण आता या 2 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये त्याचा +6 वरून आता +2 मध्ये आलेला आहे आणि स्क्विंट पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे ऑप्थॉलॉजिस्टला पण खूप आश्चर्य वाटतं की इतक्या लवकर कसं काय हे सगळं होतंय. आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये त्याचा पॉझिटिव्हली चेंजेस होत आहे. म्हणजे अभिरामने खूप असा त्रास नाही दिलेला. तो खूप साऱ्या गोष्टींमध्ये पटापट कोप अप केलेल्या आहे, सगळ्या गोष्टी रिकव्हर होत आलेल्या आहे. आणि याचं मला असं वाटतं की सरांचं मेडिसिन आहे त्याच्यामुळे खूप सारा फायदा झालेला आहे आम्हाला. म्हणजे बाकी मुलांची जी मी पाहते जे 2-2 वर्ष 3-3 वर्ष मॅडमकडे जात आहे त्यांच्याकडे पण असा फारसा त्यांचा ग्रोथ नाही आहे. पण इकडे म्हणजे अभिराम म्हणजे एक आयडियल झालेला आहे सगळ्या मुलांमध्ये की याची जी ग्रोथ आहे, याची जी डेव्हलपमेंटल हे आहे ती खूप फास्ट आहे. तर याचं म्हणजे श्रेय तर मी सरांनाच देईन. बऱ्यापैकी म्हणजे अभिरामने नॉर्मल मुलांच्या ह्याच्यामध्ये येण्यामध्ये तो आलेला आहे. हे ट्रीटमेंट सुरू असताना दुसरं काही औषधं सुरू होतं का तुमचं? नाही, औषधं म्हणजे मॅडमने 1-2दा दिलेले आहेत. त्यांनी प्रिस्क्राईब केले होते त्याच्या झोपेसाठी आणि थोडेसे ब्रेन शांत करण्यासाठी दिले होते, पण आम्ही सरांच्या सल्ल्याने ते काही घेतले नव्हते. पण म्हणजे त्याचा चांगलाच फायदा झाला. म्हणजे सरांचेच औषधं फक्त चालू आहे, बाकी आम्ही कुठले दुसरे औषधं घेतलेली नाही अजून. तेच त्याचे चालू. आता तुम्हाला काय वाटतं की तो किती नॉर्मल आहे बाकी मुलांपेक्षा? म्हणजे जर ऑटिस्टिक मुलांच्या बाबतीत मी कंपॅरिझन केली तर अभिराम खूप पुढे आहे. म्हणजे तो बऱ्यापैकी सगळ्या बाबतीमध्ये त्याचे जे पॅरामीटर्स असतात जे ऑटिझमचे, जे फाईन मोटर किंवा ग्रॉस मोटर किंवा वेस्टिब्युलर, प्रॉप्रिओसेप्टिव्ह हे जे आहे याच्यामध्ये तो सगळ्यांमध्ये तो पुढे गेलेला आहे. म्हणजे ब्रेनचे जे आपले डेव्हलपमेंट आहे ती सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने होते. लोकांना हा ऑटिस्टिक आहे हा नाही वाटत. असं पाहिलं तर अभिराममध्ये इतके सारे चेंजेस होते, इतके सारे प्रॉब्लेम्स होते, इश्यूज होते. तर सरांचे जे मेडिसिन चालू होते त्याच्यामुळे तो अक्षरशः म्हणजे सगळेजण इव्हन त्याचे डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन पण म्हणतात की अभिराम एक मिराकल आहे. म्हणजे त्याने फार लवकर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे इतकी लवकर डेव्हलपमेंट होत नाही कुठल्याच याच्यामध्ये. म्हणजे त्या स्वतः पण कबूल करत होत्या. पण सरांचे जे औषधं आणि हे चालू होते, सतत जे चालू होतं त्याच्यामुळे अभिराम खूप म्हणजे बाहेर पडलेला आहे या सगळ्यामधून. तर तो एक खरंच एक म्हणजे मिराकलच आहे. म्हणजे एक जादूही हे झालेली आहे अभिरामच्या बाबतीत असंच आम्ही म्हणू. आमच्यासाठी तर म्हणजे सर म्हणजे अगदी किमयागार आहे. त्यांनी फार सुंदर पद्धतीने अभिरामला हँडल केलेले. खूप सारे इश्यूज त्याचे होते, ते खूप सारे इश्यू आता म्हणजे झालेले आणि ते पुन्हा येत पण नाही. म्हणजे रिग्रेशन आहे कुठल्या गोष्टीमध्ये किंवा काही रिअपिअर होत आहे असं काहीच झालेलं नाही आहे. जे प्रॉब्लेम त्याच्या आधी होते ते आता म्हणजे नसण्यातच आहे. फार कमी आहेत जे थोडेसे येत राहतात, पण ते निग्लिजिबल आहे. खूप साऱ्या गोष्टींमध्ये अभिरामने म्हणजे गेलेला आहे, कोप अप केलेलं आहे सगळ्या बाबतीत.